भयकथा अंधारातलं सावट. कोकणातील एका छोट्या गावात अमोल नावाचा तरुण राहत होता. गाव शांत होतं, पण गावाच्या शेवटी एक जुना पडका वाडा होता. लोक म्हणायचे की त्या वाड्यात रात्री अंधारात काहीतरी फिरतं. एक सावट. एका रात्री अमोल आपल्या मित्राच्या घरी जाऊन परतत होता. वेळ जवळजवळ मध्यरात्र झाली होती. रस्ता पूर्ण शांत. फक्त वायाचा आवाज आणि दूरवर कुत्र्यांचे भुंकणे. तो त्या जुन्या वाड्याजवळून जात असताना अचानक त्याला वाटलं, कोणीतरी त्याच्या मागे चालतंय. अमोल थांबला. पण मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. तो पुन्हा चालू लागला. पुन्हा पावलांचा आवाज, टक टक टक. यावेळी अमोल घाबरला. त्याने धाडस करून पटकन मागे वळून पाहिलं. आणि त्याच्या डोळ्यासमोर एक काळं सावट उभं होतं. ना चेहरा, ना डोळे, फक्त धुक्यासारखं काळं रूप. अमोलच्या अंगावर काटा आला. तो घाबरून पळायला लागला. पण जिथे जाईल तिथे ते सावट त्याच्या मागे दिसत होतं. कधी झाडामागे, कधी रस्त्याच्या कडेला. अचानक वायाचा जोर वाढला. आणि त्या सावटातून एक भेसूर आवाज आला, इथे कोणीही रात्री येऊ नये. अमोलचा जीव घशात आला. तो जीव तोडून पळत गावात पोहोचला. दुसऱ्या दिवशी त्याने गावक्यांना सगळं सांगितलं. तेव्हा गावातील एका म्हाताऱ्या माणसाने हळू आवाजात सांगितलं, त्या वाड्यात खूप वर्षांपूर्वी एक माणूस अंधारात मारला गेला होता. लोक म्हणतात त्याचा आत्मा अजूनही तिथे भटकतो आणि रात्री जाणाऱ्यांचा पाठलाग करतो. त्या दिवसानंतर अमोलने कधीही रात्री त्या रस्त्याने जाण्याची हिंमत केली नाही. पण आजही गावातले लोक सांगतात, रात्री उशिरा त्या वाड्याजवळ गेलं की अंधारात एक सावट हलताना दिसतं.